28 फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिन या वैज्ञानिक यश आणि शोधांचा उत्सव दरवर्षी 28 फेब्रुवारी रोजी सर सी.व्ही. रमन यांनी लावलेल्या रमन इफेक्टच्या शोधाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो। राष्ट्रीय विज्ञान दिनाची दरवर्षी वेगळी थीम असते। विकसित भारतासाठी स्वदेशी तंत्रज्ञान ही आहे। राष्ट्रीय विज्ञान दिनाचा उद्देश विज्ञान क्रिया प्रकल्पांना वैज्ञानिक चौकशीला प्रोत्साहन देणे। त्यासोबतच जिल्हा परिषद शाळा दिव्यांजूर येथे नुकताच विज्ञान जत्रा या माध्यमातून विद्यार्थ्यांनी विज्ञान दिन उत्सुकपणे साजरा केला। यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांनी घरातील टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर करून विज्ञानाचे सिद्धांत सांगणारे विज्ञानाच्या नाविन्यपूर्ण अशा प्रयोगांची निर्मिती केली। यासाठी शाळेतील सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सतत मार्गदर्शन केले व वेळोवेळी पाठपुरावा घेऊन सहाय्य केले। याचा परिणाम म्हणून जिल्हा परिषद शाळेतील निर्वात पाईप प्रवास हायपरलूप या प्रयोगाने जिल्ह्यात विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक पटकावला व राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन तालुक्यात प्रतिनिधित्व करण्याची सुवर्ण संधी देखील त्यांना प्राप्त झाली आहे। आजच्या विज्ञान दिनानिमित्त आयोजित केलेल्या विज्ञान जत्रेत प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी संजय जी अस्वले तसेच ग्रामपंचायत दिवेच्या प्रथम नागरिक सरपंच रेश्मा सदानंद पाटील, उपसरपंच मयूर पाटील व शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आकाशजी म्हात्रे व ग्रामपंचायत सदस्य व तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। इयत्ता 1ली ते 7वीच्या सर्व विद्यार्थ्यांनी या विज्ञान जत्रेचा मनपूर्वक आनंद लुटला। त्यासोबतच विज्ञान जत्रेच्या माध्यमातून वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे, जिज्ञासा वृत्तीला चालना देणे, कार्यकरण भाव ओळखतात। त्यासोबतच यासारखी उद्दिष्टे सफल करता आले। या जत्रेसाठी या शाळेचे मुख्याध्यापक श्री पांडुरंग भोईर सर, शिक्षक सौ अमरे मॅडम, सौ मसलकर मॅडम, सौ फर्नांडिस मॅडम, सौ चव्हाण मॅडम, सौ कदम मॅडम व सौ बच्चाव मॅडम यांनी उत्तम असे खेळमेळीच्या वातावरणामध्ये विशेष मेहनत घेऊन कार्यक्रम पार पाडला। आज माझ्या दिव्यांजूर गावच्या जिल्हा परिषद शाळेच्या सगळ्या मुलांना मी ग्रामपंचायततर्फे आमच्या सगळ्या ग्रामस्थांतर्फे राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या शुभेच्छा देतो। आजच्या या कार्यक्रमासाठी गट शिक्षण अधिकारी असवले साहेब, आमच्या गावचे सरपंच रेश्मा पाटील, सदस्य आकाश म्हात्रे, ग्रामस्थ, शाळेचे प्रिन्सिपल भोईर सर आणि सर्व शिक्षकगण आणि माझे ग्रामस्थ, आजच्या या दिनी खरोखर आमचं मन भरून आलं। एखादा शिक्षक चांगला भेटला आम्हाला तर शाळेचे विद्यार्थी कसे घडू शकतात याचं हे आजचं एक उत्तम उदाहरण आहे। आजच्या विज्ञान दिनी अतिशय उत्तम अशा प्रकारचे विज्ञानाचे प्रयोग आमच्या शाळेच्या मुलांनी केलेत, हे बघून आमचं मन भारावलं आहे। आम्ही माझ्या ग्रामपंचायततर्फे मी सरांना आश्वस्त करतो की मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कधी कुठल्याही प्रकारची मदत लागली तर आम्ही ग्रामपंचायततर्फे वैयक्तिकरित्या आम्ही शाळेला मदत करण्यास कधीही तत्पर राहू, असं या आजच्या विज्ञान दिनी आश्वासन देतो। जय हिंद। नमस्कार। आज राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त जिल्हा परिषद शाळा दिव्यांजूर तालुका भिवंडी या शाळेमध्ये विज्ञान प्रदर्शनाचा एक प्रयोग संपन्न झाला। या कार्यक्रमास प्रसंगी या गावच्या सन्माननीय सरपंच मॅडम रेश्मा पाटील मॅडम, त्याचबरोबर मयूर पाटील सर, उपसरपंच आणि ग्रामपंचायतचे सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत। शाळेचे मुख्याध्यापक पांडुरंग भोईर सर आणि त्यांचे सर्व सहकारी शिक्षक यांनी अतिशय त्या विद्यार्थ्यांच्या ज्या बौद्धिक क्षमतेला वाव देण्यासाठी जो काही प्रयत्न केलेला आहे तो अतिशय असा संपन्न असा आहे आणि विद्यार्थ्यांच्या ज्या काही बौद्धिक क्षमता आहेत त्या विकसित करण्यासाठी असे प्रयोग सातत्याने होत असतात। या शाळेचा राष्ट्रीय स्तरावर प्रयोगासाठी निवडही झालेली आहे आणि विद्यार्थ्यांच्या ज्या काही या ज्ञानसंपन्नतेसाठी किंवा विज्ञान कलेसाठी, विज्ञान संपन्नतेसाठी ही शाळा सातत्याने प्रयत्नशील राहते। आज राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त हा अतिशय असा चांगला प्रयोग या ठिकाणी विद्यार्थ्यांनी आपापल्या बुद्धिमत्तेने सादर केलेले आहेत। विद्यार्थी बोलके आहेत, विद्यार्थी स्वतःची काहीतरी बुद्धिमत्ता वापरून आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचे प्रयोग सादर करीत आहेत। ही आपल्या तालुक्यासाठी एक अभिमानास्पद बाब आहे। मी या ग्रामपंचायतच्या माध्यमातून आणि जे काही या ठिकाणी काम सुरू आहे त्याच्या संदर्भात सुद्धा पाहिलेलं आहे। मी आपल्या या सर्व शाळेच्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना या आजच्या दिनानिमित्त शुभेच्छा देतो। धन्यवाद। दिव्यांजूर यांच्या वतीने जिल्हा परिषद शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून या ठिकाणी शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध रूपी प्रयोगाचे आयोजन केले होते। या
प्रयोगा साठी उपस्थित या ठिकाणी शिक्षणाधिकारी आसावरे साहेब, गावचे सरपंच रेश्मा पाटील, उपसरपंच मयूर पाटील आणि शाळेचे मुख्याध्यापक भोईर सर तसेच सर्व शाळेतील शिक्षक आणि पालक या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी विशेषतः गट शिक्षण अधिकारी साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचे स्वागत करतो. आणि एक विद्यार्थी शाळेतील भोईर सर जेव्हापासून या शाळेत आल्यात तेव्हापासून या ठिकाणी नाविन्यपूर्ण काहीतरी प्रयोग आणि काहीतरी नाविन्यपूर्ण शाळेतील शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिकवत असतात. धन्यवाद. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त जिल्हा परिषद शाळा दिवे अंजूर या ठिकाणी विज्ञान मेळावा, विज्ञान जत्रा आयोजित केलेली आहे. या वर्षीच्या राष्ट्रीय विज्ञान दिनाची जी थीम आहे ती थीम अशी आहे की विकसित भारतासाठी भारतीय तंत्रज्ञानाचा कसा वापर करता येईल याविषयी, आणि त्याच अनुषंगाने तयार केलेले सर्व प्रयोग आहेत. यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, त्याच्यानंतर भौगोलिक शास्त्र, जैविक शास्त्र आणि इतर काही तंत्रज्ञान या अनुषंगाने तयार केलेले सर्व प्रयोग आहेत. हे जे केलेले प्रयोग जे आहेत ते विद्यार्थ्यांच्या मदतीने आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी तयार केलेले आहेत. बऱ्याच वेळा असं असतं की पाठ्यपुस्तकातील प्रयोग विद्यार्थी करत असतात, परंतु कार्यकारण भाव समजावून देण्यासाठी त्यांना पाठ्यपुस्तकाच्या व्यतिरिक्त देखील प्रयोग असणं अत्यंत गरजेचं असतं. आणि त्या दृष्टिकोनातून आजचा हा राष्ट्रीय विज्ञान दिन लक्षात घेता हे तयार केलेले प्रयोग आणि प्रत्येक प्रयोगाची माहिती विद्यार्थी तुमच्यासमोर मांडतीलच. त्या अनुषंगाने हा जो पहिला प्रयोग आपण पाहतात हा पहिला प्रयोग जो आहे तो राज्य विज्ञान प्रदर्शनासाठी आम्ही सादर केला होता. आणि त्या प्रयोगाचं नाव आहे हायपरलूप, जो आपल्या भारत देशामध्ये पुणे ते मुंबई हा मार्ग लवकरच सुरू होईल आणि त्याच्याविषयी माहिती देईल कार्तिक. माझे नाव कार्तिक संतोष म्हात्रे. मी जिल्हा परिषद शाळा दिवे अंजूर येथे इयत्ता 6वीत शिकतो. तर आतापर्यंत आपल्याकडे 4 मार्ग होते, पण आम्ही हा एक 5वा मार्ग घेऊन आलेलो आहोत. तो म्हणजे निर्वात पाईप प्रवास. आपण गाडी वापरतो, त्यांना पेट्रोल डिझेल म्हणजेच इंधन लागतात, त्यामुळे खूप प्रदूषण होते. पण आम्ही हा एक असा मार्ग बनवले की ज्याला इंधनाची गरज नाही. तो सौर ऊर्जेवर म्हणजेच इलेक्ट्रिसिटीवर चालतो. आणि जेव्हा हे बनेल तेव्हा त्याच्यावरती सोलार पॅनल असेल, ज्याने की रात्री आपण आपल्या कॅप्सूलला चार्ज करू शकतो. चार्ज झाल्यानंतर आपली कॅप्सूल इकडे टाकली की ती वेगाने या साईडला येते. आणि जेव्हा हे बनेल तेव्हा याला बुलेट ट्रेनपेक्षाही कमी खर्च होईल. याचे फायदे असे आहेत की आपण कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त प्रवास करू शकतो. आणि जेव्हा हे बनेल तेव्हा याच्या आतमध्ये मॅग्नेटचे लेअर असतील, ज्याने की आपल्या कॅप्सूलला वेग येईल. आणि इथे असे पाईप असतात जे आतील हवा काढून घेतात, त्यामुळे आपल्या कॅप्सूलला वेग येतो. आणि याचं घर्षण होणार नाही, त्यामुळे आपल्या कॅप्सूलला वेग खूप येईल आणि याला कुठल्याही प्रकारचं इंधन लागणार नाही, त्यामुळे आपली इंधनाची सुद्धा बचत होईल. आणि आम्ही याच्यात कुठल्याही प्रकारचा होड्डे करणार म्हणजे होल करणार नाही आणि वनस्पतीला नुकसानसुद्धा होणार नाही. आज 28 फेब्रुवारी 2024 आणि 28 फेब्रुवारी हा दिवस आपण राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करतो. तर हा दिवस आपण डॉक्टर CV रमण यांनी जो शोध लावलेला आहे रमण इफेक्ट, त्यांना 1930 मध्ये या शोधासाठी नोबेल पारितोषिक मिळाले होतं. आणि या शोधाच्या स्मरणार्थ, रामन इफेक्टच्या स्मरणार्थ आज आपण 28 फेब्रुवारी हा विज्ञान दिन म्हणून साजरा करतोय. हा विज्ञान दिवस संपूर्ण राष्ट्रभर साजरा केला जातो आणि याच्याच अनुषंगाने आम्ही आज जिल्हा परिषद शाळा दिवे अंजूर येथे विज्ञान प्रदर्शन आयोजित केलेलं आहे. आज 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन. आज आमच्या दिवे अंजूर ह्या शाळेत आज मोठ्या प्रमाणात विज्ञान प्रदर्शनातून हा दिन आम्ही आज साजरा करत आहोत. आजच्या दिवसाचं औचित्य साधून VV रमण यांच्या प्रयोगाचा आम्ही
त्यांच्या प्रेरणेतून आज आमच्या छोट्या छोट्या मुलांनी काही छोटे छोटे प्रयोग सादर केलेले आहेत आणि त्यांचं आज आम्ही भव्य दिव्य असं प्रदर्शन मांडलेलं आहे. तर नक्कीच सर्वांनी ह्या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा अशी मी सगळ्यांना विनंती करते आणि माझे 2 शब्द संपवते. माझ्या नमस्कार, माझे नाव शिवानी युवराज मेडकर. मी जिल्हा परिषद शाळा दिवे अंजूर येथे इयत्ता 6वीत शिकत आहे. मला हे प्रयोग बनवण्यासाठी मार्गदर्शन आंब्रे मॅडम यांनी केले. विद्युत ऊर्जा कशी निर्माण केली जाते हे यातून आपल्याला समजेल आणि विद्युत ऊर्जा ही मॅग्नेट फिरून तयार करतात हे माझ्या प्रयोगातून समजेल. पवन ऊर्जा कशी निर्माण करतात हेही इथून समजेल. नमस्कार, जस्मित प्रदीप म्हात्रे. मी इयत्ता 6वीत शिकते. माझ्या प्रयोगाचे नाव आहे अक्षय ऊर्जेचे नियम. ऊर्जा कधीही नष्ट होत नाही व ऊर्जा निर्माण करताही येत नाही. विद्यार्थ्यांनी हे सर्व प्रयोग वेस्ट ऑफ बेस्टमधनं बनवलेले आहेत. टाकाऊतून टिकाऊ सगळ्या वस्तू टाकाऊ वापरून त्यांनी हे प्रयोग बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि यातून वैज्ञानिक दृष्टिकोन विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावा हीच यामागची संकल्पना आहे आणि यातूनच आपल्याला नवीन शास्त्रज्ञ मिळतील अशी आपण आशा करू. नमस्कार, माझं नाव सौ संनिधा सुनील आंब्रे. मी जिल्हा परिषद शाळा दिवे अंजूर येथे पदवीधर शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. आमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये जो नियम आणलेला आहे अक्षय ऊर्जेचा, त्या अक्षय ऊर्जेचा नियमासाठी हा एक छोटासा प्रयोग जो आहे, या प्रयोगातूनच संपूर्ण प्रयोगाची माहिती आपल्याला मिळत असते. स्नायू ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेचे रूपांतर स्थितीज ऊर्जेत आणि स्थितीज ऊर्जेचे रूपांतर हे ध्वनी ऊर्जेत कसे होते याचा हा छोटासा प्रयोग आपल्याला पाहायला मिळतो. आणि ह्याचप्रमाणे वेगवेगळे जे छोटे प्रयोग आहेत ते टाकाऊपासून टिकाऊ अशा वस्तूंपासून केलेले आहेत आणि त्याचं तुम्हाला संपूर्ण माहिती प्रत्येक टेबलवरती आमचे विद्यार्थी 5वी ते 7वीचे विद्यार्थी आपणास देणार आहेत. नमस्कार. My name is Tanish and he is my friend Kisan. My school name is ZP School Dive Anjur. Today I am showing us how doorbell works. But firstly we need to know why we are using a model instantly using a doorbell. The normal doorbell has 240 volts. If we open it and touch it, we got an electric shock. That is why we are using a model. But our model uses 9 volts. That is why it was safe to use. But it sounds very small. As you can hear, Kishan press the button. गौरी विशंबर मिश्रा. मी आता 6वी शिकत आहे. प्रयोग जेवढं आपण बल लावतो तेवढं कार्य घडतं. आपण आता एक गोटीतून मारणार तर एक गोटी पडणार. माझे नाव जिज्ञासा यंत्र पाटील. मी इयत्ता 6वीत शिकते. शाळेचे नाव जिल्हा परिषद शाळा दिवे अंजूर. माझा आजचा प्रयोग आहे बुलेट ट्रेनचे कार्य. बुलेट ट्रेनचे कार्य मुख्य तत्व सुरू असते की कोणत्याही प्रकारे शून्याचे घर्षण झाले नाही तर कमी बल लावे लागते. बुलेट ट्रेन ही चुंबकाच्या साहाय्याने आधांतरित चालते. नमस्कार, माझे नाव जान्हवी बाबूराव जाधव. मी इयत्ता 5वी शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद शाळा दिवे अंजूर. मी इथे प्रयोग बनवलेला आहे पृथ्वीचे परिवलन व परिभ्रमण आणि प्रत्येक ग्रह आपल्या कक्षात फिरत राहतात. माझे नाव गौरी अनंत पाटील. मी इयत्ता 6वीत शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद शाळा दिवे अंजूर. मी येथे प्रयोग बनवलेला आहे बर्नौलींचा प्रिन्सिपल. येथे आपण पाहूयात ही बॉटल आणि हा बॉल हे दोन्ही या प्रयोगात आहेत. बघा, जर या बॉटलमध्ये हा चेंडू टाकला तर हा चेंडू खाली पडेल. पाहूया आपण.
हा चेंडू खाली पडला नाही. याचे कारण असे की या चेंडूमध्ये आणि या बॉटलमध्ये थोडीशी गॅप आहे. या गॅपमुळे मी इथे फुंकर मारली आणि ही फुंकर इथून थोडीशी बाहेर निघाली आणि या चेंडूने बाहेरची हवा विस्थापित केली. माझे नाव मनाली संदीप म्हात्रे. मी इयत्ता 6वी शिकत आहे. माझे शाळेचे नाव आहे जिल्हा परिषद दिवे अंजूर. माझे प्रयोगचे नाव आहे DC मोटर. पाहूया. DC मोटर ही खेळण्यामध्ये वापरली जाते. DC मोटर ही खेळणीमध्ये वापरली जाते. ही आम्ही साधे सोपे पद्धतीने बनवली आहे. DC मोटर हा कोणत्याही संघाची देण्यासाठी जातो. जो खेळ चालून निघून ऊर्जाचे यांत्रिक ऊर्जामध्ये रूपांतर करतो. DC मोटर्स My name is Priya Raju Vishwakarma. My school name is ZP School Dive Anjur. I am 7th standard. My experiment name is function of clock. Start away. My experiment name is function of the clock. How working to the clock? To know about it. So we have present experiment in this year. Each experiment in these winding wires and round magnet and one cells. Let's use. Let's use the pass current in. Let's use the pass current both him. His magnet goes is round and round. His magnet is permanent magnet. But after releasing electric current and electric magnet, his process in the clocks and clock complete for works. Thank you. मैं साला JP स्कूल दिवे अंजू. मैं 7वीं क्लास. आज हम लोग करने वाले हैं वाटर चैलेंज. इस तरह वाटर गिरता है. यहाँ से पानी ऐसे हवा जाती है, नीचे से हवा प्रेशर करती है. इसकी वजह से यहाँ से पानी होकर यहाँ से नीचे गिरता है. और इसको लेटरिन में भी यूज़ किया जाता है. जब हम लोग बाथरूम करते हैं तो यहाँ पे आकर अटक जाता है. इसके समय पूरा पानी डालते हैं. इसके वजह से यहाँ से प्रेशर से आता है. इसको बोलते हैं साइफोस्टल प्रिंसिपल. थैंक यू. मी इयत्ता 6वी शिकत आहे. शाळेचे जिल्हा परिषद शाळा दिवे अंजूर. माझे आजचे प्रयोग आहे वारे कसे तयार होते. आतली हवा बाहेर जाते व बाहेरली हवा फुग्यात येते. जी फुग्यात हवा येते ती कारण मध्ये दाब पडत नाही. म्हणून फुग्यात गेलेली हवा बाहेर पडत नाही. ग्रह आपले भ्रमणे कसे करतात हे दाखवणारा हा प्रयोग आहे. जगामध्ये 2 ऋतू असतात. उन्हाळा आणि हिवाळा. हा पृथ्वी हा सूर्य आहे. जसे जसे पृथ्वी सूर्याच्या जवळ येतो तसे उन्हाळा येतो. पृथ्वी सूर्याच्या दूर जातो तेव्हा हिवाळा येतो. धन्यवाद. कार्तिक संतोष पाटील. माझे नाव कार्तिक संतोष पाटील. जीप शाळा दिवे अंजूर, जिल्हा परीक्षा शाळा दिवे अंजूर. मी इथे शिकत आहे. मी इयत्ता 6वी आहे. ध्वनी निर्माण करणारी साहित्य आहेत. काही देशात ध्वनी निर्माण करणारी साहित्य उपलब्ध नसतात. हा आमचा छोटासा प्रयोग ध्वनी निर्माण करणारे साहित्याच्या बारेमध्ये सांगत आहे. हा आहे आघात. हा आहे पडदा. दोन पानं घेऊन त्यांना जोडून हे आवाज काढायचे. माझे नाव जयदत्त गोलक. मी जिल्हा परिषद शाळा दिवे अंजूर इयत्ता 6वी शिकतो.
आजचा विषय आहे स्थिती. आता तुम्ही दोन्ही निर्मिती पाहिली. दोन्ही वाहनांसाठी माध्यमाची गरज असते. स्थितीस्कोपमध्ये हवा भरल्याने त्यामुळे दुसऱ्याचा हृदयाचा आवाज येतो. धन्यवाद. आता तुम्ही ध्वनी निर्मिती पाहिली असेल. ध्वनी वाहण्यासाठी माध्यमाची गरज असते. मी एक उदाहरण देऊन सांगते. धन्यवाद. पाटील, मी आता 5वीत शिकत आहे. जिल्हा परिषद शाळा दिवे अंजूर. आपण इथे पाण्यात भवरा तयार कसा होतो हे दाखवतो आहे. पाण्यात भवरा तयार होण्यासाठी वरती पाण्याचा वरती जास्त दाब पडल्यास खाली कमी दाब असल्यास भवरा तयार होते. धन्यवाद. माझे नाव प्रियांशू रामलाल पाटील. मी आता माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद शाळा दिवे अंजूर. मी आता 5वीत शिकत आहे. माझ्या प्रयोगाचे नाव आहे आर्किमिडीजचा सिद्धांत. द्रवावर दाब पडल्यावर द्रव पदार्थ प्रवाहित होतो. रामदेव करते. मी येथे जीप शाळा दिवे अंजूर इयत्ता 5वी शिकत आहे. माझ्या उपक्रमाचे नाव आहे चुंबकाची 3D इमेज. चुंबकाची 3D इमेज याचे आम्ही येथे सादर करून दाखवणार आहे. मी माही विनोद म्हात्रे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद शाळा दिवे अंजूर. मी इयत्ता 6वीत शिकत आहे. माझे प्रयोगाचे नाव एअर जॅक व हायड्रॉलिक जॅक. एअर जॅक पेट्रोल पंपवर असतात. ते गाडी उचलण्यासाठी कामी येतात. धन्यवाद. माझे नाव प्रतीक्षा दिलीप गवळीवार. मी इयत्ता 5वी शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद शाळा दिवे अंजूर. हा न्यूटनचा दुसरा नियम. ज्या वस्तूवर आपण बळ लावतो त्या वस्तूवर होते. माझे नाव आहे क्रिंजल दरेश म्हात्रे. मी इयत्ता 5वीत शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव आहे जीप शाळा दिवे अंजूर. मी आज तुम्हाला स्वच्छतेचे यंत्र सांगत आहे. तर हे यंत्र वॉशिंग मशीनमध्ये वापर केला जातो. ग्रेष्मा माळवकर. मी इयत्ता 5वी शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव जीप शाळा दिवे अंजूर. हा बघा एक पोपट आहे आणि ह्याच्या मागच्या साईडला एक पिंजरा आहे. आपण या चित्रांना सलग गोल गोल फिरवत राहिलो की पोपट पिंजऱ्यामध्ये आहे असा आपला भास होतो. म्हणजेच दृष्टी सापेक्ष दाखवणारी ही प्रक्रिया आहे. नमस्कार. माझे नाव दीक्षिता जयदेश पाटील. मी जिल्हा परिषद शाळा दिवे अंजूर येथे इयत्ता 5वीत शिकत आहे. माझा आजचा विषय न्यूटनचे गतिविषयक नियम. तर पहिला नियम आहे जडत्व. तर आपण हा कागद ठेवलेला आहे. त्याच्यावरती 5 रुपयाचं कॉईन ठेवलेलं आहे. तर या मी कागदाला टिचकी मारली तर तो कागद पुढे जातो आणि 5 रुपयाचं कॉईन आतमध्ये ग्लासमध्ये पडतं. कारण त्या 5 रुपयाच्या कॉईनला जडत्व आलेला आहे. आणि तिसरा नियम आहे हाही तोच आहे. धन्यवाद.
श्रेया सुजित गुप्ता. मी जिल्हा परिषद शाळा दिवे अंजूर येथील 6वी शिकत आहे. आज आपण हँडपंपचे कार्य पाहू. यासाठी लागणारे वस्तू आहे टूथपेस्टचे संपलेले टूथपेस्ट आणि तिथे आपण वरचा भाग कापून तिथं एक फुगा लावला आहे आणि ते उलट्या दिशेने याच्या आतमध्ये लावला आहे आणि इथे एक टोटी बसवली आहे. तर या ठिकाणी ज्या आतमध्येतील हवा आहे ते पिस्टनद्वारे व बाहेर टोटीतून निघत आहे आणि निघण्यानंतर आपल्याला हे पाणी बाहेर निघताना दिसणार. या ठिकाणी टोटीतून पाणी बाहेर निघत आहे. आणि हे जे छोटे बारीक मुलं ते पिचकारी खेळत आहेत ते आपण सोप्या पद्धतीने बनवलं आहे. तर ते आपण बघूया. तर हे बघा झालं. नमस्कार, मी सुप्रिया सुरेश मराठे. मी इयत्ता 6वी शिकत आहे. जिल्हा परिषद शाळा दिवे अंजूर येथील मी विद्यार्थिनी. मी आज तुम्हाला बोरवेलचे कार्य दाखवणार आहे. तर बोरवेल बनवण्यासाठी साहित्य लागणार आहे ते सांगणार आहे मी. तर एक पाईप घेतलेला आहे आणि पाईप नंतर एक स्ट्रॉ घेतलेला आहे. स्ट्रॉ नंतर आपण एक तार घेतलेली आहे आणि बिस्लरी बॉटलचे एक झाकण घेतले आहे. झाकणला होल पाडलेला आहे आणि त्याच्यामधनं आपण हे तार आत घातलेला आहे आणि इथं बघू शकता की आपण एक कॉईन टाकलेला आहे आणि झाकण घेतलेलं आहे. झाकणला होल पाडले जिथून ते पाणी आत जाऊन या टोटीमधून बाहेर निघू शकतं. तर बघा आणि खालची हवा विस्तारित होते आणि मग ते या टोटीमधून पाणी बाहेर निघते. नमस्कार, माझे नाव प्रणव दयानंद भोई. मी जिल्हा परिषद शाळा दिवे अंजूर याच्यात शिकत आहे. माझा आजचा विषय आहे अँटीग्रॅव्हिटी. हे अँटीग्रॅव्हिटी दर्शवणारे प्रयोग आहेत. यांचा वापर लढाऊ विमानात होतो. आपल्याला माहीत आहे की पृथ्वी गोल गोल फिरते कारण पृथ्वीला गती आहे. जर गती संपली तर पृथ्वी पडेल. धन्यवाद. मी आत्ता 6वी शिकत आहे. मी तुम्हाला काय रे माहिती सांगणार आहे. आता पृथ्वीच्या परिभ्रमण आणि परिभ्रमण यांची माहिती सांगणार नाही मी तुम्हाला. माहिती किंवा माझा छोटा प्रयोग आहे. त्याच्यावर वारा आला म्हणतो गोल गोल असा गोल गोल घुमतो. मी जिल्हा परिषद शाळा दिवे अंजूर येथे शिकत आहे. माझ्या पृष्ठभाग वाढला की बल कमी होतो. धन्यवाद. तर आम्ही इकडे एक समई घेतले आणि त्याला इकडे LED लाईट लावले आणि आम्ही इकडे फायर सेन्सर लावले. ज्याने की आता समजा आपल्याकडे कोणी गेस्ट आले तर त्यांनी फक्त माचीस पेटवली आणि इकडे ठेवली की हे सगळे लाईट ऑन होतात. लाईट ऑन झाली.